यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पुढची एक चांगली कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जे करण्यात आलेली आहे, मागच्या काही महिन्यामध्ये त्याला यश मिळालं आहे. एक मोका केस MCOCA ला परवानगी मिळालेली आहे. यामध्ये जी टोळी आहे ते पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, बीड आणि इतर काही जिल्ह्यामध्ये हा गुन्हेगारी टोळी दहशत निर्माण करून दरोडा, खुनासहित दरोडा, जबरी चोरी, दिवस आणि रात्र घरफोडी असे प्रकारचे त्यांनी वारंवार गुन्हे केले होते. दौंड पोलीस स्टेशनला जून 2025 मध्ये एक अशा प्रकारचा घरफोडी, जबरी चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये 5 अनोळखी चोरट्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये 5 अनोळखी चोरट्याने सुरासारख्या घातक व धारदार हत्याराच्या कुटुंबास दाखवून त्यांच्याकडून किमतीचे सोन्याचे दागिने 3.5 लाख रुपयांचे घेतले. टीमने त्यावेळी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा शाखा दोघा टीमने मिळून तकनिकी यंत्रणेचा वापर करून गोपनीय माहिती कळून काही वेळाने हे आरोपी आमच्या समोर निष्पन्न झाले की ही जी टोळी आहे ती योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले या व्यक्तीची टोळी आहे. आणि त्या टोळीने असे प्रकारचे खूपच गंभीर गुन्हे अगोदर केले आहेत. त्याचा पाठलाग केला गेला, सापळा रचला गेला, कारण हा आरोपी खूप सारे गुन्ह्यामध्ये फरार होते आणि त्यांना जेलबंद करणे म्हणजे खूप काही पुढे जे गुन्हे करणार होते त्याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे. यामध्ये योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले वय वर्ष 24, सचिन ईश्वर भोसले, गहिनीनाथ ईश्वर भोसले, मिलन ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले आणि युवराज धोंड्या ईश्वर भोसले, हा 6 इसमावर हे सगळे अहिल्यानगर जिल्ह्याचे राहणारे आहे. मोका अंतर्गत कायद्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे. यासाठी जे संबंधित टीमने काम केलेलं आहे त्याचा खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी भविष्यात घडणारे खूप सारे गुन्ह्याला जे आहे तो आळा